निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाची धडक कारवाई। पंचनाम्याच्या वेळी सोन्याच्या बिस्किटांचा उल्लेख, मात्र परफ्यूम सापडल्याचा पोलिसांचा दावा। सोबत जाणार नाही, मोदींना इंगा दाखवणार, उद्धव ठाकरेंचा मोदींना इशारा। इथल्या गद्दाराचा नळ उघडा तर काय येईल, तुम्हाला नळाला पाणी हवं की दारू, उद्धव ठाकरेंचा संदीपान भुमरेंना टोला। सर्व हिंदूंनी महायुतीच्या उमेदवारांना मतदान करा, पुण्यातील सभेत राज ठाकरेंचं आवाहन। पुण्यातील सभेत राज ठाकरेंचे मुख्यमंत्री म्हणून झळकले बॅनर, तर मोदी यांचा पंतप्रधान तर राज ठाकरेंचा मुख्यमंत्री म्हणून उल्लेख। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मुंबईत रोड शो, 15 मे रोजी होणाऱ्या रोड शोसाठी आता भाजपची जय्यत तयारी। मुंबईत रोड शो करणार, आता आले ना रस्त्यावर, हा महाराष्ट्र तुम्हाला रस्त्यावर आणल्याशिवाय राहणार नाही, मोदींच्या रोड शोवर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। नगर दक्षिणचे उमेदवार निलेश लंकेंना अजितदादांकडून जिरवण्याची धमकी, नादी लागला तर त्यांचा बंदोबस्त करतो, अजितदादांचा भर प्रचार सभेत निलेश लंकेंना इशारा। किती आक्रमक बोललात तरी तुमच्या मनातलं माझ्याविषयी खरं प्रेम कमी होणार नाही, अजित पवारांनी केलेल्या वक्तव्यावर निलेश लंकेंचं ट्विट। हैदराबादला येथे हिंमत असेल तर रोखून दाखवा, नवनीत राणांचा दोन्ही ओबीसी बंधूंना आव्हान। शांतिगिरी महाराज नाशिकमधून निवडणूक लढण्यावर ठाम, 5 मतदारसंघांमध्ये शांतिगिरी महाराज समर्थक उतरवण्याची ही घोषणा, शांतिगिरी प्रस्थापितांना धक्का देणार। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांना मोठा दिलासा, केजरीवालांना 1 जूनपर्यंत अंतरिम जामीन मंजूर, 50 दिवसानंतर केजरीवालांची सुटका। इगतपुरी तालुक्यामध्ये अवकाळी पावसाची हजेरी, तर अवकाळी पावसामुळे नागरिकांची उकाड्यापासून सुटका। हातकणंगले तालुक्यामध्ये अवकाळी पावसाची हजेरी, तर पारगाव टोप परिसरात जोरदार पाऊस। उद्धव ठाकरे उद्या पालघरच्या दौऱ्यावर, पालघरमधील विविध शिष्टमंडळांना ठाकरे देणार भेटी। अरविंद सावंतांसाठी आदित्य ठाकरे प्रचाराच्या मैदानात, भायखळा येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मशाल रॅलीचं आयोजन। शिरूर मतदारसंघात पैसे वाटप होण्याची शक्यता, अमोल कोल्हेंचं शिरूरच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना महत्त्वाचं पत्र। शिवसेना आमदार चंद्रकांत पाटील आणि रक्षा खडसेंमध्ये दिलजमाई, गुलाबराव पाटलांना चंद्रकांत पाटलांची नाराजी दूर करण्यात यश। जालन्यामध्ये 176 बेवारस मतदार ओळखपत्र सापडली, पंचनामा करून मतदार ओळखपत्र ताब्यात, मतदान ओळखपत्र जुनी असल्याचा प्रशासनाचा खुलासा। पंढरपुरात लाच स्वीकारणाऱ्या पोलिसावर लाचलुचपत विभागाची कारवाई, 50,000ची लाच स्वीकारताना रंगेहात पकडलं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।